नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ मध्ये सर्वांचे स्वागत करतो। क्लॉक म्हणजे वॉच, वॉच म्हणजे घड्याळ, घड्याळीवर प्रश्न 100% विचारले जाते आयबीपीएस पॅटर्न नुसार, हे तुम्हाला माहित आहे। मग ते कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जाईल त्यासाठी तुम्हाला घड्याळ या चॅप्टरचा इंटरनली सिलेबस लक्षात घ्यावा लागेल। तो तर मी तुम्हाला सांगणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक सांगतो की दोन काट्यांच्या दरम्यान, तास काटा आणि मिनिट काटा या दोन काट्यांच्या दरम्यान किती अंशाचा कोन होते असं विचारले जाते। आणि त्यामध्ये सुद्धा दोन प्रकारचे प्रश्न असतात, जसं की इथं सम याच्यामध्ये मिनिटे आहे, कधी कधी 20 न घेता 21 घेतात, 27 घेतात, म्हणजे 20 मिनिटे सुद्धा असतात। याचा आन्सर आपण ट्रिक्सने काढणार आहोत। 8 वाजून 20 मिनिटे मित्रांनो, या ठिकाणी तास आहे आणि या ठिकाणी काय तर मिनिटे आहे। आता तुम्हाला माहितच आहे मित्रांनो की आपली ही कंटिन्यू सिरीज आहे पुढे पुढे जाण्याची। या ठिकाणी मिनिटाला केव्हाही आपण काय करतो तर या मिनिटाला आपण मल्टिपल बाय 11/2 करत असतो। मग इथं काय होतं, बे 10 20 आणि 11 म्हणजे इथे 110 येते। आता गुणिले 11/2 जर आपल्या पाठ नाही राहिलं तर तुम्ही पाठ ठेवायचं या ठिकाणी 20 गुणिले 5.5, याने सुद्धा काय होते 20 100 आणि देन 20 100, म्हणजे इथं 0 0 1 1 मागून एक अंकानंतर पॉईंट दिला की 110 या ठिकाणी सुद्धा येते। आता ह्या दोन गोष्टी आहेत ज्या की फॉर्म्युला रिलेटेड आहे, मात्र मी काय सांगतो ते लक्षात घ्या। जर इथं 20 असेल ना तर याचे अर्धे घ्यायचे, घेतले अर्धे जे असतात 10, आणि मग ह्या 1 आणि 0ची बेरीज करून ते बरोबर मध लिहायची, म्हणजे झाले 110। म्हणजे हे काहीच करण्याची गरज नाही पडली, डायरेक्टली व्हिज्युअली तुम्ही आन्सर काढू शकता। 10 20 चे निम्मे 10, 1 आणि 0 म्हणजेच त्याची बेरीज बरोबर मधोमध टाकायची, 110 डिग्री झाले। आता इकडचे 110 डिग्री झाले मित्रा, या ठिकाणी गुणिले केव्हाही काय असते तर 30 असते। 8 3 24 म्हणजे 240 झाले। आता हे 240 याच्यातून 110 वजा करायचे म्हणजे आपल्याला फायनली आन्सर निघणार। या ठिकाणी 0 या ठिकाणी 3 म्हणजे 130 डिग्री इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। 8 वाजून 20 मिनिटे झालेला असताना 130 डिग्रीचा कोण तयार होतो? फर्स्ट ऑप्शन, थर्ड ऑप्शन राईट येते बघा, राईट आहे। सेकंड क्वेश्चन, आता तुम्हाला माहित झालेलं आहे की 1 गुणिले 30 करायचं आणि 50 चे निम्मे करायचे। आता 50 चे मी थेट निम्मे करतो तर ते होतात 25। आता हे 5 आणि 2 म्हणजे 7 बरोबर मधोमध लिहितो, झाले 275। देन हा जो 1 आहे 1 ची 30 पट ना, सो 30 त्याच्यातून वजा करणार, म्हणजे या ठिकाणी 5 4 आणि 2 आले। मित्रांनो 245 डिग्रीचा हा मोठा कोन तयार झाला, आपल्याला तर लहान कोन फाइंड आउट करायचा आहे। म्हणून आपण एक स्टेप करतो की जर इथे 180 डिग्री पेक्षा जर जास्तचा कोन आला, जास्त जर आला तर आपण एक स्टेप पुढे जातो। हे जे 245 आहे 360 मधून आपण वजा केले की आपला प्रॉपर आन्सर निघते। 10तून 5 गेले तर 5 राहते, हा चला 1, 7तून 5 गेला 1 राहिला आणि या ठिकाणी राहतं 1। 115 डिग्रीचा कोन तयार होतो दादा 1 वाजून 50 मिनिटाला। सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। चेक करूया, राईटच आहे। तिसरा प्रश्न बघा, आता याचा आन्सर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही काढून तर बघा, आणि नंतर मग तुम्ही व्हेरीफाय करून बघा तुमचं काढलेलं आन्सर नाही आणि माझं काढलेलं आन्सर राईट निघते काय तर। 3 वाजून 40 मिनिटे, आता 40 म्हटलं की मित्रा किती आले 20, दूर दूर लिहून घ्यायचे, आणि हा 2 आणि 0 म्हणजे 2 इथे लिहायचं म्हणजे 220 झाले। आता हे जे 3 आहे 3 गुणिले 30 म्हणजे 30 3 किती 90, सो 90 याच्यातून वजा केले की तुमचा प्रॉपर आन्सर निघणार। या ठिकाणी 0, 2तून 9 जात नाही, 12तून 9 गेले 3 राहिले की नाही, सो 3 राहिले, हा चौल एक या ठिकाणी दिला तर 130 डिग्री। 130 डिग्री हा 3 वाजून 40 मिनिटाला तास काटाने मिनिट काट्याच्या दरम्यान होणारा लहान कोन आहे। कोणता लहान कोन आहे? सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, राईटच आहे। 14वा प्रश्न बघा, सर्व प्रश्न मी तुम्हाला ट्रिक्सने सांगतो। या ठिकाणी 9 वाजून 10 मिनिटे झाली असताना घड्याळाची तास काटा आणि मिनिट काटा या दोनच्या दरम्यान किती अंशाचा लहान कोन तयार होतो? या ठिकाणी 10 आहे, 10 चे निम्मे काय करायचे मित्रा तर 5 नाही करायचे, 0.5 करायचे, 5 न करता 0.5 लिहायचा, 0 आणि 5। आता 0 आणि 5 काय म्हटलं मी, 0 आणि 5 याची बेरीज करून इथं टाकायची किंवा 5 ची रिपीट करायची, 55 झालं। आता 55 झाले, याले गुणिले काय करत असता मल्टिपल बाय 30 करतो आपण, 9 3 70 म्हणजे 270 झाले। सो 270 मधून हे 55 वजा करले की डायरेक्टली आपल्याला आन्सर निघते। 10तून 5 गेले 5 राहिले, हा चला 1, 7तून 6 गेले 1 राहिला आणि इथं 2 म्हणजे 215 डिग्री झाले। पुन्हा तेच आलं की एक स्टेप आपल्याला पुढे जावं लागेल, कारण की इथं 180 डिग्रीच्या कमी जर आलं तर डायरेक्ट आन्सर मारायचं, परंतु 180 डिग्री पेक्षा जर इथे जास्त आलं तर आपण 180 डिग्री पेक्षा हे जे ग्रेटर दॅन आहे ना, म्हणून आपल्याला एक स्टेप पुढे जावं लागते। तर 360 मधून
215 वजा करायचे म्हणजे फायनली आपल्याला आन्सर निघते. इथं 5 हा चला 1 6 तून 2 गेले 4 राहिले. या ठिकाणी 145 डिग्री इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सेकंड ऑप्शन राईट आहे. चला चेक करूया, राईटच आहे. 15वा प्रश्न. 6 वाजून 20 मिनिटे झालेले असताना घड्याळी तास काढा मिनिट काढा याच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होणार आहे. चला आता 20 म्हटले की घेतले आपण 10 दूर दूर लिहून घेतले. आता या दोहोंची काय करायची तर या ठिकाणी बेरीज करायची. 110 झाले. आता 6 वाजून म्हटलं तर इथं मल्टिपल बाय 30 म्हणजे sin 3 18 180 झाले ना मित्र या ठिकाणी. सो 110 पेक्षा 180 मोठी आहे. 180 मधून 110 वजा केले तर मित्रा 70 डिग्री इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. तोंडी तोंडी सुद्धा उत्तर देऊ शकता. ही ट्रिक्स तुम्ही वापरत असाल तर वेळ कमी आहे, ट्रिक्सने पुढे जा, ट्रॅक घेऊन पुढे जा, स्किल वापरा. राईट आन्सर आहे. 16वा प्रश्न बघू. तत्पूर्वी तुम्हाला एक सांगतो की जर का तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर स्टडी मॅथ चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला योग्यरित्या ट्रिक्सच्या माध्यमातून ट्रॅक यूज करून स्किल डेव्हलप करून शिकवल्या जाते. जर तुम्हाला टेट क्रॅक करायची असेल तर तुम्हाला 40 पेक्षा जास्त गणित आणि बुद्धिमत्तेचे चॅप्टर करावे लागणार आहे. त्यातल्या कॉन्सेप्ट पूर्ण करावे लागणार आहे. हे जणू काही एक कॉन्सेप्टच आहे. म्हणजे काय, घड्याळ घेतली त्याच्यातल्या 2 काट्यांच्या दरम्यान किती अंशाचा कोन आहे हे आपल्याला काढता आलं पाहिजे. म्हणजे ही कॉन्सेप्ट आपली पूर्ण झाली पाहिजे. अशा जर का तुम्ही 100 कॉन्सेप्ट पूर्ण केल्या तर निश्चितच या 25 दिवसामध्ये तुम्ही यशाच्या शिखरावर जाणार आहात. ठीक आहे. आता चॅनल सबस्क्राईब करा. स्टडी अपच्या माध्यमातून. आता स्टडी अप काय आहे, हे चॅनल आहे, हे ऍप्स आहे. स्टडी अप म्हणजेच काय, आपला अभ्यास अपग्रेडचा असला पाहिजे. सो स्टडी अप हे ऍप्स तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. मित्रांनो मी 200 मार्काचे 10 पेपर घेत असतो आणि ते फुल्ली आयबीपीएस पॅटर्न नुसार घेतो. जर का ते 200 मार्क्सचे फुल लेंथ पेपर तुम्हाला जर पेपर पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता 7709119501 वर. तुम्हाला टेस्ट सिरीज मिळून जाईल. सोबतच ही टेस्ट सिरीज ऑनलाईनला आहे. तुम्हाला तुमचा स्कोअर करतो. तुमचा कोणता चुकला तो प्रश्न तुम्हाला दिसून येतो आणि यामध्ये फुल्ली आयपीपीएस पॅटर्न असल्या कारणाने सिम्प्लिफिकेशन, इनइक्वॅलिटी, इनपुट आउटपुट, डाटा इंटरप्रिटेशन, त्याच्यामध्ये ग्राफ्स वगैरे, टॅब्युलेशन म्हणजे सारणी वगैरे असते ते, सिटिंग अरेंजमेंट, पझल, सोबतच कोडिंग डिकोडिंग, अप्रोक्सिमेशन, हे सर्व चॅप्टरचे सर्व प्रश्न इन्क्लूड असतात. सोबत मॅथ्स आणि रिझनिंग झाल्यानंतर मराठी आणि इंग्रजीचे 15 क्वेश्चन असतात आणि जे चाइल्ड सायकोलॉजी आहे आणि जीके आहे याचे सुद्धा प्रश्न याच्यामध्ये इन्क्लूड असतात. म्हणजेच या ठिकाणी तुमचा पेपर कव्हर होण्यासाठी हे तुम्हाला 10 पेपर देणे गरजेचे ठरते. झालं. याची फी आहे मित्रांनो 200 रुपये. चला पुढे. हे बॅच आहे. संध्याकाळी लाईव्हच्या सेशनला असते आणि मोस्टली मी रेकॉर्डेडच देतो कारण की प्रत्येक प्रकारची पीडीएफ मी त्या ठिकाणी टाकणं सुरू आहे आणि त्याचवाला एक व्हिडिओ बनवणं सुरू आहे. म्हणजे प्रत्येक पीडीएफचा एक व्हिडिओ जर तुम्हाला मिळाला तर ते कॉन्सेप्ट तुमच्याला पूर्ण होते आणि तो सराव तुमचा होतो. सो जॉईन माय बॅच. नेक्स्ट 12:25 झाली असताना बघा लगेच कॉन्सेप्ट थोडीशी चेंज झाली. कशी चेंज झाली की 12:25 इथं 20 नाही, इथं 30 नाही, म्हणजे सम नाही, इथं विषम आहे. विषम जर असेल तर काय करायचं मित्रा, तर मी सांगतो त्या पद्धतीने करा किंवा गुणिले 5.5 करा. बघा कसं. आता 12:25 झाले. इथं काय करायचं, इथं 25 दिसले म्हणजे विषम याच्यामध्ये जर मिनिटे दिसले तर आपण थेट याला काय करायचं तर गुणिले 5.5 केलं तर उत्तमच. लगेच आन्सर निघते. 25 सव्वाशे आणि 25 सव्वाशे या ठिकाणी 5 7 3 आणि 1 म्हणजेच मागून एका अंकानंतर पॉईंट द्यायचा 137.5 झाले. आणि जर माझ्या स्किलनुसार तुम्ही करत असाल तर ते पण तुम्ही करा. याचे आपण निम्मे करतो थेट. 25 चे निम्मे 12.5 बरोबर की नाही. 25 चे निम्मे 12.5. 5 जरा दूर लिहायचा कारण इथे आपल्याला काहीतरी लिहायला लागते. आता इथे काय लिहायला लागते की या दोहोंची बेरीज आपल्याला या ठिकाणी टाकावी लागते. 12 आणि 5 किती मित्रा तर 17 झाले. आता 12 आणि हा 1 पॉइंटच्या इकडची संख्या आणि पॉइंटच्या जवळचा फक्त एकच अंक या दोहोंची करायची बेरीज. 12 ने किती 13 झालं. हे 7-5 त्याला लावून टाकायचे आणि मागून एका अंकानंतर थेट पॉइंट द्यायचा. कशाचाही विचार करायचा नाही. 137.5 आणि इथे सुद्धा 137.5 येते. मी जे ट्रिक सांगितले त्यानं सुद्धा एकदम स्पीडी आन्सर येते. आता हे तर झालं. आता 12 वाजून म्हणजे काय हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा.
12 वाजून जर आलं तर त्याला कट करायचं, काहीच क्रिएशन करायचं नाही, डायरेक्टच आन्सर द्यायचं. कारण की 12 म्हणजे 0 होते. 12 म्हणजे काय होते तर 12 म्हणजे 0 होते. 0 गुणिले 30 केलं तर 0च होते. म्हणून डायरेक्ट एवढं जरी काढलं ना तरी तुम्ही फायनली डायरेक्ट आन्सर देऊ शकता 3rd. लक्षात आलं? स्किल वापरा, ट्रिक्स वापरा, ट्रॅक वापरा आणि टेट मध्ये क्वालिफाय व्हा. 17वा प्रश्न. 6 वाजून 5 मिनिटे झाली असताना घड्याळी तास काटा मिनिट काटा या दोन मध्ये किती अंशाचा कोण तयार होईल? 6 आणि 5. आता लक्षात घ्या. आता आपण काय करणार, तुम्ही जर समजा गुणिले 5.5 केले तर 5 5 25 आणि 5 5 25 म्हणजे 5 7 2 200 म्हणजे इथं आले 27.5. गुणाकार केला तर, आणि मी जर सांगितलं बाबा रे इथं काय कर की निम्मे कर, निम्मे म्हणजे 2.5 घे. ठीक आहे सर 2.5 घेतला, 5 दूर लिहिला. आता या दोहोंची जी बेरीज आहे, या दोहोंची बेरीज 2 आणि 5 काय होते 7 झालं. आता इथं बेरीज करण्याची काहीच गरज नाही, इथं बेरीज करण्याची काही गरज नाही, कारण की 5 आणि 2 तो 0.7 येतो. 5 आणि 2 काय येतो इथं 0.7 येतो. हे जे 2 आहे बघा, हे 2 जैसे ते घेतले, हा 7 आणि हा 5 घेतला, मागून एका अंकानंतर पॉईंट दिला. मध्ये जरी बेरीज तुम्हाला 7 टाकायची असेल तर 0.7 टाकायची, असं पण असतं. पण त्याच्यापेक्षा तुम्ही गुणिले 5.5च करा. हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटेल तुम्हाला सध्या, प्रॅक्टिस केल्यानंतर हे खूप इझी वाटतं. या ठिकाणी 27.5 झाले. आता हा जो 6 आहे याला केव्हाही मल्टिपल बाय 30च असते, म्हणजे sin 3 18 म्हणजे 180. आता फायनली 180 मधून 27.5 वजा करायचे. पॉईंट खाली पॉईंटच आला पाहिजे वजापैकी करत असताना. आता या ठिकाणी बघा काय आन्सर येते. या ठिकाणी आन्सर येणार आहे 10 तून 5 गेले 5 राहिले, हात चला 1. 10 तून 3 गेले, 10 तून 8 गेले 2 राहिले, हात चला 1. आता 8 तून 3 गेले 5 राहिले आणि इथे 1. 152.5 डिग्री इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 6 वाजून 5 मिनिटे झालेले असताना दोन काट्यांच्या दरम्यान 152.5 डिग्रीचा कोण तयार होतो? राईट आन्सर आहे 152.5 डिग्री. 18वा प्रश्न बघा. 9 वाजून 45 मिनिटे झालेले असताना घड्याळाचे तास काटा मिनिट काटा या दोनच्या मध्ये किती अंशाचा कोण तयार होईल? आता 9:45 आहे. 9:45 गुणिले काय करा 5.5 गुणिले काय करा 5.5. आता 5 5 25 2 5 25 2 22 झाला. इथं 2 2 5, इथे 5 7 4 2 म्हणजे 2475 म्हणजेच किती 247.5 झालं मित्र. आता हे जे आहे गुणिले 30 आपण केले 9 3 27 म्हणजे डायरेक्टली 270 याच्यातून म्हणजे नाही 270 मधून हे वजा करायला लागेल कारण की मोठी संख्या आहे. आता याची वजाबाकी केली 270 मोठे आले ना. सो या ठिकाणी 5 हातचवाला 1, 10 तून 8 गेले 2 राहिले, हातचवाला 1, 7 तून 5 गेले 2 राहिले, 22.5 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 22.5 4 चौथ्या याच्यामध्ये राईटच आहे बघा. आता जर आपण याचे निम्मे केले असते तर असा विचार तुमच्या मनामध्ये आला. समजा 45 चे निम्मे किती होते तर 22.5 होते, 5 दूर लिहिले आणि 22 आणि 5 किती झाले तर 27 इथे लिहिले. आता पॉइंटच्या इकडची संख्या आणि ह्या दोघांची केली बेरीज जे किती झाले 24 आणि हे झाले असं मागून एका अंकानंतर इथं पॉइंट दिला झाले की नाही 247 बघा 247.5 देन मग 9 3 27 म्हणजेच 270 मधून हे वजा केले तर तुमच्याला डायरेक्टली तेवढंच आन्सर येणार आहे. हे एवढं किती 5 हातचवाला 1 इथं 2 हातचवाला 1 7 तून 5 गेले 2 राहिले म्हणजे 22.5 डिग्रीच येणार आहे. मी जे सांगितलं त्या पद्धतीने तसंच आन्सर येतं. देन 19वा प्रश्न आणि इट्स सेकंड लास्ट क्वेश्चन. 10 प्रश्न मात्र मित्रांनो मी घेतो. 3.25 आता 3.25 चा लगेच तुम्हाला जर आन्सर काढायचं असेल तर 25 च्या निम्मे काय घ्यायचे 12.5 घ्यायचे. 12 आणि 5 किती मित्र 17 हे किती झाले 3 म्हणजे असं झालं 137.5 झाले. आणि हा जो 3 आहे तर 3 म्हणजे हे झाले 90 याच्यातून वजा केले की तुमचा आन्सर या ठिकाणी तयार 7 9 4 13 म्हणजे 47.5 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सेकंड ऑप्शन राईट आहे बघा ना राईट आहे. पण जर मित्रांनो तुम्हाला हे नाही जमलं तर तुम्ही काय करायचं की 3.25 याला गुणिले 5.5 करायचे मिनिटाला. आता बघा या ठिकाणी 5 5 25 म्हणजे 25 5 सव्वाशे लिहून घेतले आणि सव्वाशे लिहून घेतले झाले. बेरीज पण केली मागून एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथं पॉईंट दिला असं सारखंच येतं 137.5 आणि हे सुद्धा आणि गुणिले हे किती तर 30 म्हणजे हे झालं 90 डिग्री. हे 90 डिग्री याच्यातून वजा केले की आला तुमचा आन्सर किती आलेला आन्सर 47.5 डिग्री आला.
सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आता बघा, शेवटचा प्रश्न मी तुम्हाला समजावून देतोय. 2:35 झालेले असताना घड्याळाचे तास काटा मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? खूप इझी आहे. 2:35 35 गुणिले 5.5 करा. आता 5 5 25 2 5 3 15 2 किती 17 म्हणजे 175. नंतर पुन्हा 5चा गुणाकार केला तर 175च येणार. झालं. 5 7 5 12 हात सोला 1 9 1 म्हणजे 192.5 झाले. डायरेक्ट करत असाल तरी तुम्हाला सांगतो 35च्या निम्मे किती होते तर 17.5 होते. 17.5 5 जरा दूर लिहिले. आता लक्षात घ्या. आता काय करायचं 17 आणि 5 किती झाले तर 22 असे लिहून घेतले. आता हे 17 आणि 2 किती करतो आपण 19 19 25 लिहिले आणि इथं पॉईंट गेला. आलं नाही. मी जे सांगतो त्याही पद्धतीने पद्धतशीरच येतं. फक्त तुम्हाला स्किल अवगत पाहिजे. मी सांगितलं ते स्किल तुम्ही डेव्हलप करा. डायरेक्टली व्हिज्युअली आन्सर तुम्ही काढू शकता. देन हे जे 2 आहे 2 गुणिले 30 म्हणजे हे किती 60. हे किती झालेलं आहे 60. म्हणून इथं 60 वजा केले की डायरेक्ट तुमचा आन्सर तयार आहे की नाही. इथं 3 म्हणजे 132.5 डिग्री इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 20चा आन्सर मित्रांनो फर्स्ट आलेला आहे. चला चेक करूया. राईटच आहे. आता लक्षात घ्या की अशा पद्धतीने तुम्ही जर एक एक कॉन्सेप्ट जर पूर्ण केली ना तर तुमच्याला हर एक कॉन्सेप्ट क्लिअर होईल. परंतु कॉन्सेप्ट पूर्ण करूनच चालणार नाही. त्यावर खूप सारे तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. प्रत्येक कॉन्सेप्टवर तुम्हाला 50 प्रश्न किमान सोडवावे लागेल आणि ते 50 प्रश्न तुमच्याला 30 मिनिटांमध्येच झाले पाहिजे. तेव्हा कुठे तुमच्याला पेपर कव्हर होईल. पेपर कव्हर होण्यासाठी प्रॅक्टिसचे प्रोग्रेस तक म्हणजेच काय तर स्टडी मॅथ चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि हो, जर का तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्स अगेन.